हिवाळा आला की उंधियो आठवतो, पण खरा सुरती स्वाद सगळ्यांनाच जमत नाही. खूप जणांना वाटतं उंधियो बनवणं खूपच अवघड आहे. सगळ्या भाज्या, सगळे स्टेप्स गोंधळच गोंधळ. पण उंधियोचं खरं सिक्रेट म्हणजेच त्याची पूर्वतयारी. आज मी तेच तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्या भाज्या नसल्या तरी परफेक्ट उंधियो कसा करायचा, म्हणजे उंधियो करताना काहीच गडबड होणार नाही. उंधियोचा खरा हिरो म्हणजे सुरती पापडी. शेंग गडद हिरवी, पातळ आणि आत 3 ते 4 कोवळे दाणे असलेलीच निवडा आणि दोन्ही बाजूचे धागे काढायला विसरू नका. आता एक प्रश्न सगळेच विचारतात, सुरती पापडी नाही मिळाली तर कोवळी साधी पापडीही चालते. फक्त जाड पापडी टाळा. वेळ वाचवण्यासाठी मी पापडी आणि त्यासोबतच 3 ते 4 टोमॅटो थोडं पाणी घालून कुकरमध्ये फक्त 2 ते 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे. त्याचसोबतच आपण हलकासा बेकिंग सोडाही घालणार आहोत. यामुळे पापडीचा हिरवा रंग टिकायला मदत होते. पापडी शिजेपर्यंत आपण बाकीच्या भाज्या तयार करून घेऊया. सगळ्यात आधी वांगी कापून घेऊ. छोटी आणि काट्याची घ्या. देठ काढून मधून काप द्या, म्हणजे मसाला आतपर्यंत मुरतो. यानंतर घेऊ कच्ची केळी. कच्ची केळी सहजच अवेलेबल असतात. कच्च्या केळ्याची साल पूर्ण काढू नका. थोडी साल ठेवून जाड काप करा. काप किंवा त्याचे छोटे तुकडे करू शकता. उंधियोमध्ये केळ्याचा गोडवा खूपच छान लागतो. यानंतर इथे मी घेतलंय कोनफळ. यालाच इंग्लिशमध्ये पर्पल याम असंही म्हणतात. जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही याऐवजी साधं सुरण वापरलं तरीही चालतं. कोनफळ स्वच्छ धुवून साल काढून त्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घेऊया. यानंतरची भाजी आहे अरबी. अरबीच्या ऐवजी तुम्ही रताळं, बटाटा वापरू शकता. आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. साल काढून छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता आपण वळूया या रेसिपीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ज्यावर उंधियोची संपूर्णपणे चव अवलंबून आहे, तो म्हणजे याचा मसाला. सगळं साहित्य मी एका ताटात काढून ठेवलंय, जेणेकरून प्रमाण नीट लक्षात राहील. इथे मी ओला लसूण घेतला आहे. उंधियोची खरी टेस्ट ह्या ओल्या लसणामुळेच येते. जर हा लसूण अवेलेबल नसेल तर साधा लसूण वापरला तरीही चालेल. चव ताजी आणि मसाला दाट ठेवण्यासाठी आपण घेतलंय 1 कप ओलं खोबरं आणि 1 कप चिरलेली कोथिंबीर. 7 ते 8 हिरव्या मिरच्या. लाल तिखट आपण उंधियोत घालत नाही. सगळा तिखटपणा हिरव्या मिरच्यांमधनच येतो. 2 टेबलस्पून गूळ, 1 मोठा चमचा बेसन, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा गरम मसाला, 2 मोठे चमचे धणे जिरे पावडर आणि मीठ चवीनुसार. हे सगळं साहित्य आपण मिक्सर जार मध्ये वाटून घेणार आहोत. पाणी न घालता वाटायचं आहे. किंचित कोरडाच हवा, म्हणजे भाज्यांना तो नीट चिकटतो. उंधियोमध्ये सगळ्यात आधी संपतात ते म्हणजे मेथीचे मुठिया. हे परफेक्ट व्हायचं सिक्रेट म्हणजे पिठाचा बॅलन्स. यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप बारीक चिरलेली मेथी, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी बेसन, पाव वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा रवा, 1 चमचा साखर, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे धणे जिरे पावडर, 1 चमचा हळद, तिखट, हिरवी मिरची आल्याची पेस्ट, 2 चमचे तेल, मीठ आणि चिमूटभर सोडा. मेथी आपलं पाणी सोडते, त्यामुळे वेगळं पाणी फारसं लागत नाही. आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे लांबट मुठिया वळून घ्यायचे आहेत. मुठिया तळून घेऊ. मुठिया नेहमी मध्यम आचेवरतीच तळा. तेल जास्त गरम असेल तर वरून रंग येतो आणि आतून कच्चे राहतात. सोनेरी झाले की लगेचच काढून घ्या. आता एक एक करून आपण सगळ्या चिरलेल्या भाज्याही तळून घेऊ. कच्ची केळी, वांगी यांना तळायला जास्त वेळ लागत नाही. या उलट कोनफळ, अरबी यांना शिजायला आतून थोडा जास्त वेळ लागतो. ते कुरकुरीत झाले की आपल्याला काढून घ्यायचं आहे. काही लोकांना वाटेल की हा उंधियो खूपच तेलकट होईल का, तर ह्याचं उत्तर आहे नाही. जर तुम्ही तेल योग्य तापमानावरती ठेवून भाज्या तळल्या तर तेल जास्त ओढून घेत नाही. या उलट भाजीला तो रिचपणा येतो, जो तुम्ही हॉटेल किंवा लग्नाच्या जेवणात अनुभवता. आणि हो, या भाज्या तळून झाल्यावरती जे तेल उरतं तेच तेल आपण फोडणीसाठी वापरणार आहोत, कारण त्यात भाज्यांचा सगळा अर्क उतरलेला असतो.
आता आपली सगळी तयारी झाली आहे. फक्त ह्या सगळ्याला एकत्र आणायचं आहे. ज्या तेलात आपण भाज्या तळल्या त्याच तेलातील 3 ते 4 मोठे चमचे तेल एका कढईत किंवा पातेल्यात घ्या. त्यात भरपूर हिंग आणि ओवा टाका. उंधियोमध्ये ओव्याचा स्वाद खूप महत्वाचा असतो. सगळ्यात आधी आपण तयार केलेला तो हिरवा मसाला टाकून घेऊ. मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ. त्यानंतर त्यात आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली पापडी आणि टोमॅटो टाकू. आता ह्यात सगळे तळलेले कंद, अरबी, कच्ची केळी, वांगी टाकून घेऊ. तुमचा मसाला उरला असेल तोही ह्यावरती पसरवून घ्या. सगळं हलक्या हाताने मिक्स करा आणि ह्यावर आता झाकण ठेवा. झाकणावरती थोडं पाणी ठेवलं तरी काही हरकत नाही. अगदी मंद आचेवरती 5 ते 10 मिनिटं वाफ येऊ द्या. त्यामुळे मसाल्याची चव भाज्यांना आतपर्यंत मुरेल आणि 10 मिनिटातच तुमचा लाजवाब जबरदस्त टेस्टचा उंधियो तयार होईल. दिसायला जरी ही प्रोसेस मोठी असली तरी हा एकदा उंधियो तुम्ही चाखलात की तुमच्या मेहनतीचं चीज होईल. तुम्हाला जर का ही सुरती उंधियोची रेसिपी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी सेव्ह करून ठेवा. हिवाळ्यात नक्की उपयोगी पडणार आहे आणि ज्यांना उंधियो आवडतो त्यांना तर जरूरच शेअर करा.